राम कृष्ण हरी. योग मार्गाचा अभ्यास कोणाला साध्य होतो याविषयी भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात भगवंतानी अर्जुनाला योग मार्गाचा अभ्यास करण्यासाठी काय काय करावे लागते या संबंधी सांगितले आहे. योग मार्गाचा अभ्यास करण्यासाठी जागा कशी निवडावी, तेथे कोणते पक्षी असावेत जे साधनेला अनुकूल असतील व ज्या पशु पक्षापासून साधनेला बाधा येईल असे पक्षी नसावेत अशी जागा असावी. आसन कसे तयार करावे इत्यादी सांगून अशा ठिकाणी साधकांनी आसन दृढ करून अभ्यास सुरू करावा. वज्रासन, मूलबंद, जालंधर बंद, ओडियान बंद, मनोवृत्तीचा लय या क्रमाने कुंडलिनी शक्तीची जागृती होऊन योग मार्गात खडतर तप साधना करून साधकाला कोणते अनुभव येतात. महासिद्धीची प्राप्ती झाली तरी साधक त्यांच्यात अडकून न राहता ईश्वर प्राप्ती ब्रह्मैक्यापर्यंत कसा पोहोचतो हे याविषयी सविस्तरपणे सांगितले. यावर अर्जुन महाराजांनी विचारले, आता कृष्णात्वा सांगितला योगू, तो मना तरी आला चांगू, परी न शके करू पांगू योग्यतेचा. म्हणजे काय देवा, आता तुम्ही जो योग सांगितला तो माझ्या मनाला फार आवडला, परंतु सामर्थ्याच्या दृष्टीने मी उन्हा पडत असल्याने मी तो करू शकणार नाही अशी खंत अर्जुन महाराजांनी देवासमोर व्यक्त केली. त्यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की नात्यस्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनस्नतः न चाती स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुना. हे अर्जुना, अतिशय खादाड माणसाला किंवा अगदी काही न खाणाऱ्यालाही, त्याचप्रमाणे अधिक झोप घेणाऱ्याला किंवा मुळीच झोप न घेणाऱ्याला योग साध्य होत नाही. अर्जुना, तू जी सामर्थ्याच्या दृष्टीने मी उन्हा पडत असल्याने मी तो योग साध्य करू शकणार नाही अशी जी शंका व्यक्त केली आहे, त्या बाबतीत सांगतो की जे अतिशय खादाडपणे खातात अशी माणसे किंवा काही अशी उपासना करतात की काहीच खात नाही, ज्यामुळे शरीर काम करीनाशी होते, काही मुळीच झोप घेत नाही, तर काही खायचं आणि झोपायचं एवढंच कार्य करतात. अशा लोकांना हा योगच काय पण आणखी दुसरं कुठलीही साधना साध्य होत नाही. साधना करायची असेल तर परिमित म्हणजे थोडे अन्न खाल्ले पाहिजे, जीवन चालले पाहिजे, झोप येत असेल तर झोपले पाहिजे, पण सतत झोपून योग प्राप्त होत नाही. या श्लोकावर भगवान ज्ञानेश्वर माऊली यांनी केलेला अनुवाद अतिशय सुंदर ओव्या आहेत. आपण त्या ओव्या पाहू. या संदर्भात ज्ञानेश्वर माऊली लिहितात, जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेशी जीवे विकला, तो नाही येत म्हणिताला अधिकारी या. जो रसनेचा दास झाला आहे, रसना म्हणजे जिव्हा, जे खावं वाटेल ते खायचं, खादाडपणे खातच राहायचं, आणि निद्रेच्या स्वाधीन झाला का निद्रेशी जीवे विकला म्हणजे त्याच्या स्वाधीन झाला, कधी झोपायचं, तो या योगाचा अधिकारी होत नाही. तर हे सगळं परिमित पाहिजे. अशी लोक, तसेच
अथवा आग्रहाची बांधोडी क्षुधा तृषा कोंडी आहाराते तोडी मारोनिया, किंवा जो दुराग्रही वृत्तीने भूक व तहान यांच्याकडे दुर्लक्ष करून आहार तोडतो, म्हणजे भूक लागली तरी खायचंच नाही, तहान लागली तरी पाणी प्यायचंच नाही, याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि सगळा आहार खाणे बंद करून टाकतो, अशालाही हा योग साध्य होत नाही. आणि निद्रेची आवाटा नवचे ऐसा दृढीवेचे नि अवतरणे नाचे, ते शरीराची नव्हे तयाचे महायोग कवनाचा, किंवा अशा हट्टाने झोप घेण्याचे नाव घेत नाही, स्वतःला देहदंड करून घेण्याचा नंगानाच घालतो. त्याच्या स्वाधीन शरीर नसते, मग त्याला योग कसा साधणार. म्हणून अतिशये विषयो सेवावा तैसा विरोधू न व्हावा, का सर्वथा निरोधावा ही नको. म्हणून विषयाचा अतिरिक्त उपभोग नको, हे इथे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्याला द्वेष किंवा पूर्ण प्रतिबंध करावे हे सुद्धा योग्य नाही. हे सगळे सांभाळले पाहिजे. तर आणखी पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. म्हणजे ज्याचा आहार विहार परिमित आहे, मोजका आहे, कोणतेही कार्य करताना ज्याचे वागणे नियमित आहे, ज्याची निद्रा जागृती मर्यादित आहे, त्या पुरुषाचा योगाभ्यास दुःखाचा नाश करणारा होतो. योगो भवती दुःख. हा माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी या श्लोकावर अनुवाद करताना म्हटले आहे, आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे मविजे, क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. देह धारण करण्याकरिता अन्न सेवन तर केलेच पाहिजे. निवळ उपवासी राहून सगळे शरीरच जर साथ देत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून अन्न सेवन तर केले पाहिजे, परंतु ते नियमाच्या मापाने मोजावे. त्याचप्रमाणे सर्व क्रिया आचराव्यात. मितला बोली बोलीजे मितलिया पाऊली चालीजे, निद्रेही मानू दिजे अवसरे एकी. मोजके शब्द बोलावेत, विनाकारण वायफळ बडबड करू नये. जेवढं आवश्यक आहे तेवढेच बोलावे. बेताच्या पावलाने चालावे. तसेच ठराविक वेळेला झोपही मान द्यावे. ह्या सगळ्या गोष्टी अशा तऱ्हेने केल्या पाहिजेत. आणि जगणे जरी झाले तरी व्हावे ते मितले, येतुलेनी धातु साम्य संचले असेल सुखे. जगायचे झाले तरी ते प्रमाणात असावी. अशा नियमितपणे वागण्याने शरीरातील धातू सम प्रमाणात राहून सुख देईल. आयशे युक्तीची निहाते, जे इंद्रिया उपजे भाते, ते संतोषाशी वाढते मनची करी. याप्रमाणे नियमाच्या हाताने इंद्रियांना विषयाचे खाद्य द्यावे, तेव्हा मन संतुष्ट होते. यदा विनियतम चित्तम आत्मनिवावतिष्ठते, निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. म्हणजे जेव्हा नियमन केलेले योग्याचे चित्त आत्मस्वरूपात स्थिर होते, सर्व विषयापासून निरीच्छ व तृषा शून्य होते, तेव्हा त्याला योगसिद्ध झाला असे म्हणतात. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत सुख वाढे, तेथे सहजेची योगू घडे नाभ्यासिता. बाह्य इंद्रियांना नियमित आहार विहाराचे वळण पडते, तसे तसे अंतकरणात सुख वृद्धिंग्रत
होते. अशा स्थितीत योगाच्या अभ्यासाचे प्रयास न होता सहजच योग प्राप्ती होते. जैसे भाग्याचे भरसे उद्यमाचे निमिषे मग समृद्धी जाता पैते घर निघे. भाग्योदय झाला की योगाच्या निमित्ताने सर्व तऱ्हेचे ऐश्वर्य घरी चालत येते. तैसा युक्तू म्हणतू कौतुके अभ्यासाची मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवे तयाचा. त्याप्रमाणे नियमितप्रमाणे आहार विहार करणारा पुरुष गमती योगाभ्यासाच्या मार्गाने वळतो. त्याला जो अनुभव प्राप्त होतो तो आत्मसिद्धीच्या रूपाने फलद्रूप होतो. अशा प्रकारे अर्जुना या वरील गोष्टीचे तू नियमन केलेस तर हा योग अभ्यास आहे तुला कठीण जाणार नाही. म्हणून मला अशी आशा आहे की तुला हे साध्य होईल. याप्रमाणे कुठलाही सिद्धी कुठलेही तप आणि साधना या नियमांचे पालन करून साध्य होते. विद्यार्थी दशेमध्येही या नियमाचे पालन केले तर अभ्यासाची कार्यसिद्धी झाल्याशिवाय राहत नाही. नुसतंच खाऊन वायफळ बडबड करून किंवा खूप झोपून असं करूनही तो शिक्षण पूर्णपणे आत्मसात करू शकत नाही आणि जरी झाले तरी पाहिजे त्या योग्यतेचा तो अनुभव घेऊ शकत नाही. श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला योग मार्गाचा अभ्यास करण्यासाठी काय काय करावे लागते या संबंधी सांगितले आहे. योग मार्गाचा अभ्यास करण्यासाठी जागा कशी निवडावी, तेथे कोणते पक्षी असावेत जे साधनेला अनुकूल असतील व ज्या पशुपक्ष्यापासून साधनेला बाधा येईल असे पक्षी नसावेत अशी जागा असावी. आसन कसे तयार करावे इत्यादी सांगून अशा ठिकाणी साधकांनी आसन दृढ करून अभ्यास सुरू करावा. वज्रासन, मूलबंद, जालंधर बंद, ओडियान बंद, मनोवृत्तीचा लय या क्रमाने कुंडलिनी शक्तीची जागृती होऊन योग मार्गात खडतर तप साधना करून साधकाला कोणते अनुभव येतात. अष्टमहासिद्धीची प्राप्ती झाली तरी साधक त्यांच्यात अडकून न राहता ईश्वर प्राप्ती ब्रह्मैक्यापर्यंत कसा पोहोचतो हे याविषयी सविस्तरपणे सांगितले. यावर अर्जुन महाराजांनी विचारले, आता कृष्णात्वा सांगितला योगू तो मना तरी आला चांगू परी न शके करू पांगू योग्यतेचा. म्हणजे काय देवा, आता तुम्ही जो योग सांगितला तो माझ्या मनाला फार आवडला, परंतु सामर्थ्याच्या दृष्टीने मी उन्हा पडत असल्याने मी तो करू शकणार नाही अशी खंत अर्जुन महाराजांनी देवासमोर व्यक्त केली. त्यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की नात्यस्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनस्नतः न चाती स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुना. हे अर्जुना, अतिशय खादाड माणसाला किंवा अगदी काही न खाणाऱ्यालाही, त्याचप्रमाणे अधिक झोप घेणाऱ्याला किंवा मुळीच झोप न घेणाऱ्याला योग साध्य होत नाही. अर्जुना, तू जी सामर्थ्याच्या दृष्टीने मी उन्हा पडत असल्याने मी तो योग साध्य करू शकणार नाही अशी जी शंका व्यक्त केली आहे त्या बाबतीत सांगतो की
जे अतिशय पणे खातात अशी माणसे, किंवा काही अशी उपासना करतात की काहीच खात नाही, ज्यामुळे शरीर काम करीनाशी होते. काही मुळीच झोप घेत नाही, तर काही खायचं आणि झोपायचं एवढंच कार्य करतात. अशा लोकांना हा योगच काय, पण आणखी दुसरं कुठलीही साधना साध्य होत नाही. साधना करायची असेल तर परिमित म्हणजे थोडे अन्न खाल्ले पाहिजे, जीवन चालले पाहिजे, झोप येत असेल तर झोपले पाहिजे, पण सतत झोपून योग प्राप्त होत नाही. या श्लोकावर भगवान ज्ञानेश्वर माऊली यांनी केलेला अनुवाद अतिशय सुंदर ओव्या आहेत. आपण त्या ओव्या पाहू. या संदर्भात ज्ञानेश्वर माऊली लिहितात, जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेशी जीवे विकला, तो नाही येत म्हणिताला अधिकारी या. जो रसनेचा दास झाला आहे, रसना म्हणजे जिव्हा, जे खावं वाटेल ते खायचं, खादाडपणे खातच राहायचं, आणि निद्रेच्या स्वाधीन झाला का निद्रेशी जीव विकला म्हणजे त्याच्या स्वाधीन झाला, कधी झोपायचं, तो या योगाचा अधिकारी होत नाही. तर हे सगळं परिमित पाहिजे. अशी लोक. तसेच अथवा आग्रहाची बांधोडी, क्षुधा तृषा कोंडी, आहाराते तोडी मारोनिया, किंवा जो दुराग्रही वृत्तीने भूक व तहान यांच्याकडे दुर्लक्ष करून आहार तोडतो. म्हणजे भूक लागली तरी खायचंच नाही, तहान लागली तरी पाणी प्यायचंच नाही, याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि सगळा आहार खाणे बंद करून टाकतो. अशालाही हा योग साध्य होत नाही. आणि निद्रेची आवाटा नवचे, ऐसा दृढीवेचे नि अवतरणे नाचे, ते शरीराची नव्हे तयाचे मायुग कवनाचा, किंवा अशा हट्टाने झोप घेण्याचे नाव घेत नाही, स्वतःला देहदंड करून घेण्याचा नंगानाच घालतो. त्याच्या स्वाधीन शरीर नसते, मग त्याला योग कसा साधणार. म्हणून अतिशये विषयो सेवावा, तैसा विरोधू न व्हावा, का सर्वथा निरोधावा ही नको. म्हणून विषयाचा अतिरिक्त उपभोग नको, हे इथे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्याला द्वेष किंवा पूर्ण प्रतिबंध करावे, हे सुद्धा योग्य नाही. हे सगळे सांभाळले पाहिजे. तर आणखी पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. म्हणजे ज्याचा आहार विहार परिमित आहे, मोजका आहे, कोणतेही कार्य करताना ज्याचे वागणे नियमित आहे, ज्याची निद्रा जागृती मर्यादित आहे, त्या पुरुषाचा योगाभ्यास दुःखाचा नाश करणारा होतो. योगो भवती दुःख. हा माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी या श्लोकावर अनुवाद करताना म्हटले आहे, आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे मविजे, क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. देह धारण करण्याकरिता अन्न सेवन तर केलेच पाहिजे. निव्वळ उपवासी राहून सगळे शरीरच जर साथ देत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून अन्न सेवन तर केले पाहिजे, परंतु ते नियमाच्या मापाने मोजावे. त्याचप्रमाणे सर्व क्रिया आचराव्यात. मितला बोली बोलीजे, मितलिया पाऊली चालीजे, निद्रेही मानू दिजे अवसरे एकी. मोजके शब्द बोलावेत, विनाकारण वायफळ बडबड करू नये. जेवढं आवश्यक आहे तेवढेच बोलावे.
बेताच्या पावलाने चालावे, तसेच ठराविक वेळेला झोपही मान द्यावे. ह्या सगळ्या गोष्टी अशा तऱ्हेने केल्या पाहिजेत. आणि जगणे जरी झाले तरी व्हावे ते मितले, येतुलेनी धातु साम्य संचले असेल सुखे. जगायचे झाले तरी ते प्रमाणात असावे. अशा नियमितपणे वागण्याने शरीरातील धातू समप्रमाणात राहून सुख देईल. आयशे युक्तीची निहाते, जे इंद्रिया उपजे भाते, ते संतोषाशी वाढते मनची करी. याप्रमाणे नियमाच्या हाताने इंद्रियांना विषयाचे खाद्य द्यावे, तेव्हा मन संतुष्ट होते. यदा विनियतम चित्तम आत्मनेवावतिष्ठते, निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. म्हणजे जेव्हा नियमन केलेले योग्याचे चित्त आत्मस्वरूपात स्थिर होते, सर्व विषयापासून निरीच्छ व तृषाशून्य होते, तेव्हा त्याला योगसिद्ध झाला असे म्हणतात. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, तव आत सुख वाढे, तेथे सहजेची योगू घडे नाभ्यासिता. बाह्य इंद्रियांना नियमित आहार विहाराचे वळण पडते, तसे तसे अंतकरणात सुख वृद्धिंग्रत होते. अशा स्थितीत योग्याच्या अभ्यासाचे प्रयास न होता सहजच योग प्राप्ती होते. जैसे भाग्याचे भडसे उद्यमाचे निमिषे, मग समृद्धी जाता पैते घर निघे. भाग्योदय झाला की योगाच्या निमित्ताने सर्व तऱ्हेचे ऐश्वर्य घरी चालत येते. तैसा युक्तू म्हणतू कौतुके, अभ्यासाची मोहरा ठाके, आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवे तयाचा. त्याप्रमाणे नियमित प्रमाणे आहार विहार करणारा पुरुष गमती योगाभ्यासाच्या मार्गाने वळतो. त्याला जो अनुभव प्राप्त होतो तो आत्मसिद्धीच्या रूपाने फलद्रूप होतो. अशा प्रकारे अर्जुना, या वरील गोष्टीचे तू नियमन केलेस तर हा योग अभ्यास आहे, तुला कठीण जाणार नाही. म्हणून मला अशी आशा आहे की तुला हे साध्य होईल. याप्रमाणे कुठलाही सिद्धी, कुठलेही तप आणि साधना या नियमांचे पालन करून साध्य होते. विद्यार्थी दशेमध्येही या नियमाचे पालन केले तर अभ्यासाशी कार्यसिद्धी झाल्याशिवाय राहत नाही. नुसतंच खाऊन, वायफळ बडबड करून किंवा खूप झोपून असं करूनही तो शिक्षण पूर्णपणे आत्मसात करू शकत नाही. आणि जरी झाले तरी पाहिजे त्या योग्यतेचा तो अनुभव घेऊ शकत नाही. म्हणून याचे पालन करणे आवश्यक आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.